पिंजरा पिंजरा रे. नारायणी, तू चुकांमागून चुका करत चालली आहेस. तुझ्या लक्षात येत आहे का? एक तर आपल्या डिवोर्स प्रोसेस चालू आहे, चालूच नाही तर रादर आपल्यातला डिवोर्स जवळजवळ झाला आहे, कारण तुझ्या सह्याही करून झाल्या त्या पेपर्सवर. तू असं काहीतरी वागशील याचा मला अंदाज होताच तुझ्या आधीच्या अफेअर्सची हिस्ट्री पाहता. म्हणूनच ना मी नेहमी सावध असायचो, पण नेमकी यावेळेस माझ्याकडून चूक कशी काय झाली ना मला कळत नाहीये. नारायणी, माणसाला आनंद झाला ना की माणूस असं जास्त बोलायला लागतो त्याच्या मनासारखं झाल्यानंतर. मगाशी तू नाही का तुझ्या मनासारखं सगळं घडत होतं म्हणून खूप आनंदाने वाद घालत होतीस, तसंच पण रेकॉर्डिंगचं कळल्यानंतर मात्र तू शांत झालीस. पण नारा, एक सांगू तुला, अगं मी काय वेडा आहे का सतत माझा फोन रेकॉर्डिंगवर ठेवायला? माझा फोन रेकॉर्डिंग मोडवर नव्हता, पण तू जेव्हा सगळं कबूल केलंस ना तेव्हा मात्र तुझं बोलणं मी रेकॉर्ड केलंय. त्यामुळे आता उलट खूप जास्त स्ट्रॉंग पुरावा आहे माझ्याकडे. मी तुला सोडणार नाही वीर. तू मला कधीच सोडलंस नारायणी. अगं कशावरून अक्का खरं बोलतायत? अगं इतकं सगळं कळल्यावर तू शांत कशी राहू शकतेस ग आनंदे? बातमी कुठली बी असू दे, तो साक्षात परमेश्वर जरी घेऊन आला ना तरी ती कुणाबद्दल आहे ना हे जास्त महत्वाचं. सासूबाई, या सगळ्यात माझी काही चूक नाहीये. वीरचं डोकं फिरलंय, आनंदीच्या नादानं वेडा झालाय तो. मला वाचवा सासूबाई. ईर, तू असं काय बी करणार नाहीयेस ज्यामुळे लोक तुला नावं ठेवतील, समजलं तुला? तुमच्या ती समाजसेविका चुकीच्या वेळी जागी झाली. याला कधी नव्हे ते आपले चिरंजीव शहाणपणानं वागतायत, त्याला वागू दे की. सासूबाई, मी तुमच्या पाया पडते, मला घराच्या बाहेर नका काढू. जास्त शहाणपणा करू नकोस. आनंदे, माझं मन मला सांगतंय की हे खोटं आहे, पण एकदा फोन करून टाक ना, कशाला जीवाला त्रास? अगं तूच विचार कर ना, ज्या बाईपासून सुटका करून घेण्यासाठी तो दिस रात प्रयत्न करतोय, तो वीर तिच्याशी असं काहीतरीच. म्हणजे तुला असं म्हणायचं की ही अक्काची नवीन चाल आहे? चाल असू दे, नाही तर आणखी काही. माझा फक्त वीरवर विश्वास आहे. हा माझा माज नाहीये, आनंदीवरचं माझं प्रेम आहे, त्या प्रेमावरचा विश्वास आहे. एक दिवस असं आणीन ना की ती आनंदी समोरूनच तुला नकारेल. ज्या मुलीसाठी तू मला या घरातून बाहेर काढलेस ना, त्या मुलीला आणि तुला मी या जन्मात कधीच एकत्र येऊ देणार नाही. नारायणी नावाची वाईट सावली आम्ही आमच्या संसारावर कधीच पडू देणार नाही. हा शब्द आहे माझा तुला नारायणी. वीर, शब्द तर मी दिलाय तुला, तुला त्या आनंदीपासून तोडणारच. खूप बोललीस, निघ आता. वीर असा करणारच नाही ग, माझा पूर्ण विश्वास आहे त्यावर. तू पाठीशी आहेस ना माझ्या, हो ना? माझा ईर कधी असं वागल असं वाटलंच नव्हतं मला. तो तुमचं पोरगा आहे ना, तसा माझं बी पोरगा हे विसरलात तुम्ही. त्यामुळे थोडासा नीट असणारच तो, कारण माझ्यासारखा मीच आहे आणि माझा पोरगा पण मीच आहे. आता मी तिला घराबाहेर काढलं होतं ना, तेच बरोबर होतं. आता घरात घेतलंय, काही ना काहीतरी कटकार असताना ती करणार. एक दिवस जात नाही त्या बाईचा. या हक्काला ना आता धडा शिकवलाच पाहिजे. तिला मीच अद्दल घडवणार आहे. रागाच्या भरात तुम्ही काहीतरी करायला जाऊ नका, मला लई भ्या वाटतंय. नारायणीनं आणि हक्कानं अजून या गोरखचा रागच बघितलेला नाहीये. बघ, मला ना बाकी कोणाचं काही घेणं देणं नाहीये, पण तुला काय वाटतं? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे बघ, तू जर माझ्यावर अविश्वास दाखवलास ना आनंदी, तर माझा एक काय बी झालं ना तरी मी तुझ्या बरोबरच असते. बस आनंदी, हेच ऐकायचं होतं मला. आता ना मला कोणाची काही फिकीर नाही. त्या नारायणीने काही बोबाटा घातला ना तरी मला काडीचंही घेणं देणं नाही तिच्याशी. मला तुझी काळजी होती, तुला काय वाटतं याची काळजी होती. आणि तू जर माझ्यावर गैरसमज दाखवला असतास ना तर मात्र मी. ज्या नात्यांमध्ये गैरसमज होतात ना, ती नाती फक्त तुटण्यासाठी बनलेली असतात. आणि मला तर तुझ्या बरोबर पूर्ण आयुष्य काढायचंय ना, एक नाही चांगली 7 जन्म. पिंजरा